मी एक बघितलं, की आता गेले अनेक वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये गवई साहेब काम करतायत. पण सुप्रीम कोर्टमध्ये काम करत असताना एकही शनिवार, रविवार ते दिल्लीमध्ये नाहीत. प्रत्येक शनिवार, रविवारी गवई साहेब देशभरातल्या कुठल्यातरी कोर्टामध्ये, कुठल्यातरी वकिलांच्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये, कुठेतरी लेक्चर देण्याकरता त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. कधीही त्यांनी सुट्टी घेतली आहे, असं पाहायलाच मिळालेलं नाही. आणि म्हणूनच खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची शपथ आणि त्या शपथेकरता अक्षरशः येणाऱ्यांची मारामारी अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण देशभरातनं इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना माहिती होतं की एवढे पासेसही मिळू शकत नाही, पण गवई साहेबांची शपथ आहे हा विचार करून देशभरातले लोक, वकील, हे त्या ठिकाणी केवळ वकील नाही तर वेगवेगळ्या वॉक ऑफ लाईफचे लोक हे त्या ठिकाणी हजर झालेले आम्हाला अनेक लोक सांगतात की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बघितले नाहीत. कारण त्यांनी कधीही संबंध सोडले नाहीत. त्यांच्या ज्युडिशियल कामावर त्यांच्या संबंधाचं कधी प्रेशर आलं नाही. गवई साहेब हे संबंधातनं तुमच्यासोबत चहा पितील, परंतु ज्यावेळेस एखादी केस असेल आणि त्या केसमध्ये जर बाजू घ्यायची असेल तर ते न्यायाचीच बाजू घेतील. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना भेटताना कधीही गवई साहेबांच्या वागणुकीमध्ये आपल्याला बदलच दिसत नाही. ते सारख्याच पद्धतीनं त्यांना भेटताना आपल्याला दिसतात. हे खरं म्हणजे त्यांच्या स्वभावाचं महत्व आहे.